वैष्णवी आघवणे मृत्यू प्रकरणामध्ये जो एक आरोपी होता निलेश चव्हाण, त्याला काल पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरनं पकडलं, परंतु तो पुण्यावरनं नेपाळला कसा पोहोचला याची सर्वत्र चर्चा होत आहे। असं बोललं जात आहे की सुरुवातीला तो ज्यावेळेस त्याच्यावर आरोप दाखल झाले त्यावेळेस तो कर्जतला गेला, कर्जत मार्गे मुंबई मार्गे राजस्थान मार्गे दिल्ली, आग्रा, तिथून तो उत्तर प्रदेश मधील जो शेवटचा जिल्हा आहे नेपाळ बॉर्डरवरला गोरखपूरला गेला। गोरखपूरवरून तो नेपाळ बॉर्डरच्या दिशेने जात असतानाच पोलिसांचे जे खबरी असतात त्यांना तो दिसल्याचं बोललं जात आहे आणि तिथूनच ही बातमी भेटली की हा नेपाळच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि शेवटी पिंपरी चिंचवड पोलीस नेपाळ बॉर्डरवर पोहोचले आणि याच्या मुसक्या आवळल्या या नराधमाच्या। विशेष म्हणजे हा 3000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी बाय रोड केला, यामध्ये त्यांनी मोबाईलही वापरला नाही, त्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरलं तर लवकर आपण पकडलं जाऊ। परंतु गोरखपूर नेपाळ बॉर्डरवर जे पोलिसांचे खबरी असतात त्यांच्या मार्फत बातमी भेटली की हा इथंच कुठेतरी फिरत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि या नराधमाला पकडून आणला। हाच तो निलेश चव्हाण ज्यांनी वैष्णवीचं बाळ आपल्याकडे ठेवलं होतं आणि कसपटे कुटुंबाला धमकावलं होतं बंदूक दाखवून। शेवटी म्हणतात कानून के हात बहुत लंबे होते आणि हे हात नराधमापर्यंत पोहोचलेच नेपाळ बॉर्डरवर।